आपल्या रोजच्या वापरातील हळदीपासून तुम्ही असे काही ज्योतिषीय उपाय करू शकता ज्याने तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होणार आहे. भारतामध्ये परंपरांना ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्त्व आहे. हळद आरोग्यासाठी गुणकारी आहे, तशीच अनेक धार्मिक विधींसाठी देखील वापरली जाते. हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे, त्यामुळे गुरुची कृपा व्हावी असं वाटत असेल तर हळदीचे काही सोपे उपाय करता येऊ शकतात. 1. प्रवेशद्वारावर लावा हळद. प्रवेशद्वारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही, उलट घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. घराच्या मुख्य दरवाजावर तूप मिश्रित हळदीचे स्वास्तिक काढावे, लक्ष्मी देवी प्रसन्न होते. 2. आंघोळीच्या पाण्यात हळद. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद वापरल्यामुळे गुरुग्रहाची कृपा होते. 3. विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नसेल तर हळदीचा वापर करा. यासाठी हळद उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावा, यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. 4. शुभ कार्यासाठी. कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर गणेशाला हळदीचा टिळा लावा, नंतर कपाळावर हळदीचा टिळा लावून घरातून बाहेर पडा. असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि कार्यातही प्रगती होते. 5. असे म्हटले जाते की भगवान विष्णूला हळदी अतिशय प्रिय आहे. गुरुवारी हळदी दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात, तसेच लक्ष्मी देवीची कृपा देखील आपल्यावर राहते. असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. 6. अनेक प्रयत्न करूनही व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील तर दर गुरुवारी हळदीच्या गाठीचा हार श्री गणेशाला अर्पण करा. असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात, तसेच व्यवसाय देखील सुरळीत सुरू होतो. 7. झोपेत तुम्हाला वाईट किंवा भयानक स्वप्न पडत असतील तर हळदीचा तुकडा उशीजवळ ठेवावा. असे केल्याने वाईट स्वप्ने पडत नाही. 8. तुमच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा वैवाहिक जीवनात वाद होत असतील तर पाण्यात हळद मिसळून रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. 9. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर कपाळावर हळदीचा टिळा लावावा. पैसे वाचवण्यासाठी 2 हळकुंड तिजोरीत ठेवा. 10. ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारात दररोज हळदीचं पाणी शिंपडल्यास घरातील वास्तुदोषांसोबतच सर्व प्रकारचे ग्रहदोष दूर होतात. दारात हळदीचं पाणी शिंपडल्याने राहूचा दुष्प्रभाव देखील नष्ट होतो, तसंच उत्पन्न वाढून घरात सुखसमृद्धी येते. 11. जर तुम्हाला अनेक दिवसापासून पैशाच्या तंगीमुळे त्रास सहन करावा लागत असेल तर ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हळदीच्या पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकून हे पाणी दारात शिंपडावं. त्यानंतर हे नाणं एखाद्या मंदिरात जाऊन ठेवावं. दररोज हा उपाय केल्यास लवकरच तंगी दूर होऊन पैशाचे प्रश्न सुटतील. 12. पूजाविधी करताना आपल्या मनगटावर किंवा गळ्याला हळदीचा छोटा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि वाणी देखील मजबूत होते. 13. दर गुरुवारी श्री गणेशाला 1 चिमूटभर हळद वाहिल्याने विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. 14. तसंच भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या फोटो मागे 1 हळदीची पुडी ठेवल्यास लवकर विवाह योग येण्यास मदत होईल. 15. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचं दान करणं शुभ मानलं जातं. हळद दान केल्याने अनेक प्रकारच्या आजारापासून किंवा स्वास्थ्यासंबंधीच्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि गुरुग्रहाची स्थिती अनुकूल राहते. 16. गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हरभऱ्याची डाळ, पिवळी कपडे, बेसनाचे लाडू आणि विशेषतः हळद यासारख्या पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू एखाद्या योग्य ब्राह्मणाला गुरुवारी दान कराव्यात. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीची सर्व प्रकारची रखडलेली कामे पूर्ण होतात. रामकृष्ण हरी.